पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अदानीच्या घशात खदानी घालणारं जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, नव्या संघटनेवर आळीत आणणारं जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। सर काय सांगाल, आज निदर्शने केलेली आहेत, नेमकं काय निदर्शने आहेत, नेमकं काय मागण्या आहेत आणि काय विरोध आहे? आजची ही निदर्शनं प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने जो जनसुरक्षा विधेयक या विधानसभेमध्ये पारित केलेलं आहे, या तिन्ही पक्षांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व विरोधी पक्ष जे लोकशाही संविधानाला मानणारे आणि आंदोलनावरती विश्वास ठेवणारे, घटनेवरती, घटनेच्या मूलभूत ढाच्यावरती विश्वास ठेवणारे सर्व राजकीय पक्ष आणि संघटना आणि NGO असे सगळे मिळून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कायद्यावरती राज्यपाल महोदयांनी सही करू नये आणि हा कायदा रद्द करावा या मागणीला घेऊन हे आंदोलन होत आहे। त्याचाच भाग म्हणून आज बीडच्या माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातल्या सर्व संविधान, लोकशाही आणि आंदोलनाचा हक्क अबाधित राहावा ह्या मानणाऱ्या सगळ्या पक्ष आणि संघटना आणि महिला, विद्यार्थी, युवक एकत्र येऊन आज या शासनाला प्रथमदर्शनी या निदर्शनाच्या माध्यमातून इशारा देत आहेत की हा जो कायदा तुम्ही पारित केलेला आहे, जो संविधानाच्या मूलभूत ढाचेच्या विरोधात आहे, घटनेनं दिलेल्या मूलभूत हक्काच्या कलमांचा भंग करणारा आहे, जो जीवन जगण्याचा, न्याय मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार जो आमचा तुम्ही या जनसुरक्षा कायद्यामधून तुम्ही हिसकावून घेताय, हा कायदा रद्द करा या मागणीला घेऊन आजची ही निदर्शनं या ठिकाणी होत आहे। नाव सांगा। मी कॉम्रेड अजय बुरांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी।